आज आपल्या असणारा कार्यक्रमाचा असणारा ज्याच्या निमित्ताने कार्यक्रम आहे तो असणारे गणपत असणारे बोराडे, त्यांच्या असणारे सपुत्र असणारे दत्तात्रय बोराडे, शिवाजी बोराडे, वैजनाथ बोराडे, त्यांनी असणार त्यांची 3वी असणारी पुण्यतिथी. पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारा हा कार्यक्रम त्यांनी असणारा आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये असणारे आम्हाला त्यांनी फोन केला, कारण आमची तारीख नव्हती, परंतु दुसरीकडे तारीख होती. पण त्यांच्या आग्रहास्तव आम्ही तुमच्या दर्शनासाठी कसं तुमचं दर्शन व्हावं म्हणून आमचं आगमन झाले. असणारे आपल्याला असणारे लाभलेले असणारे प्रल्हाद महाराज दादा, प्रल्हाद महाराज आमचे जाधव वाटले, अजित मामा, जयराम महाराज, मदन मामा, मुरली अण्णा, अशोक महाराज भाटकर असणारे, तुमच्या आमच्या सगळ्यांचा सहकार्य असणारे, सगळ्यांचे असणारे आपल्याला चंद्रासारखे असणारे वाजणार आकाश महाराज, रवी महाराज, गंधर्वासारखे आपले असणारे गायणारे, फक्त तुम्ही ऐकणारे सुद्धा असणारे कसे तर परीक्षेसारखे असणारे ऐकणारे, फक्त मीच असणार काय तर काहीतरी आपल्याला बुजवायला असलेले असतं, काहीतरी आपण शेवटचे करावे सांगितलेले काम त्याशी होतो, पण कामा नाही. त्यांच्या निमित्ताने असणारा हा कार्यक्रम आहे. कारण आपल्या असणाऱ्या जीवनातून जर आपले जर आई वडील जर गेले तर असणार आपण एकदम कसं एकदम कुठलाच त्याला अर्थ नाही. तसं असणार दोन्ही जर नवरा बायको असले जर त्यातलं जर एक तरी असणार आपल्याला गेलं तर आपलं ते जुनी मरे गाड्याला काय 2 चाका असतात, एक चाक जर मोडलं तर तो गाडा असणारा मोड करून पडतो असणारा, त्याला काही अर्थ नाही. शेवटी तो गाडा कुठं सोडतात आपल्या दारामध्ये सोडतात आणि दारात तो गाडा सोड्यावर त्या गाड्यामध्ये कोण कुत्रे बसतात, लहान लहान लेकरं बसतात, आणखीन त्याचे हाल होतात. म्हणून जीवनात दुईतून एकंदरी हे झाड मागे राहणाऱ्याला काय अर्थ नाही. कारण एक बाई असणार आपले मालक गेल्यावर असणारे अतिशय तिला 2 मुलं होते आणि 1 मुलगा आणि 1 मुलगी होती. गवताचा भारा घेऊन आली, दारात टाकला, आपल्या मुलाला सांगितलं देवाला जाऊन दिवा लावली, मुलीला सांगितलं देवाला असणारी उत्पत्तीला, आणखीन असणार त्यातून सुद्धा असणारे. कारण तुम्हाला हे करावंच लागेल, आपल्या लेकराला काय वळण लावावं लागेल. कारण आपल्या जीवनातून असणार तुमचे वडील गेले, माझी माल गेले, आपल्याला कोणाचाही आधार नाही. म्हणून असणार तुम्हाला हे कार्य करावं लागेल. असं असणार पण ती आई आपल्या लेकराला सांगते. म्हणून असणार पांडुरंगा करू प्रथम Yeah.
ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनदृश्यम तत्तमस्यादिलक्षणम् एकम नित्यमर्मचलम सर्वादे साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि सच्चिदानंद गुरुं मे कुट्यनामिषितम वेशाचन सायुज्ये जीवा मुक्ता भवन्ति कुडके वंशे विख्यातं ज्ञानदान परायणं मोहनं वन्दे भो वन्द्यन्ते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो असणारे माऊली असणारे आपल्या जीवनात आलेला अनुभव सांगतात तुमच्या आमच्या पुढे असणारे केव्हा असणार का आपल्याला असणार इतका जरी त्या नाही झालं त्यांनी माऊलीने काय केलं असणाऱ्या सगळ्या जगावर असणार हे केलं सगळ्या त्यांच्या लोकांनी इतका त्याला तारा दिला परंतु असणार ती माऊली असणारे वर किती जरी माऊली किती जरी अपराध झाले तर असणारे आपल्या हृदयामध्ये काय ते असणार शेवटी सहन करून घेते कारण शेवटी जगाला माऊलीने असणार शेवटी कधून निरूप द्यावं लागले आपल्या असणारा बंधूला सांगितलं आता मला ह्या जगात राहणं नाही कारण असणार आता आम्ही अवतारला आलो कारण आता कधी ना कधी अवतार संपणार म्हणून आपल्या दादाला सांगितलं मला असणार समाधी घ्यायची निवृत्ती दादा सांगितलं वा तसं नका करू तुम्ही माझ्यासाठी 2 वर्ष थांबा नंतर स्वप्नदेव पण हट्टीला आले स्वप्नदेवाला सुद्धा सांगितलं माझ्यासाठी 2 वर्ष तुम्ही थांबा नंतर मुक्ताबाई चिमुकली असणारी लालूशी मुक्ताबाई असणारी ती सुद्धा हट्टाला आली की आता माऊली तुम्ही सुद्धा माझ्यासाठी काय करा 2 वर्ष असणार तुम्ही आता थांबा असे करून 6 वर्ष 22व्या वर्षी असणारे वद्य असणारी त्रयोदशी असणारे त्या टायमाला माऊलीने काय केलं आपल्या समाधीचा असणारा नियोजन केलं आणि असणारे पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा निरूप केला नामदेव महाराज निरूप केला सगळ्याची सगळे आळंदीला आले आणि असणारा तो उतरविला नंदी ढवळावरी असणार त्या ठिकाणी जागा असणारी सूचक केली आणि तिथं असणाऱ्या माऊलीने काय केलं आपले असणारं समाधीचं ठिकाण असणारं नेमिलं आणि असणारं सगळे असणारे संत लोक देव लोक सगळे असणारे आले 84 सिद्धांचा भेटी मेळा हा तुक 16 स्वर्गीला शेवटी माऊलीला असणार जगात निवृत्त जाताना असणार आपल्या समाजात निवृत्ती महाराजांनी निवृत्तीने धरिले दोन्ही करत जातो ज्ञानेश्वर पैसावा असणारा ज्ञानेश्वर महाराज असणाऱ्या आपल्या आता जिथं समाधी आहे तिथं गेले आणि असणारे निरंजन मैदान झाले पूर्ण असणारे झाकीले डोळे ज्ञानदेव असणारे पुढं ज्ञानेश्वर ठेवली जगाला असणारा निरूप केला मग मात्र असणारा निरूप केला मात्र निवृत्ती महाराजाला काही थांबवणं वट्ट्याने निवृत्ती महाराजांनी वट्ट्याने हंबाराला फोडा आणि असणारे सोपा मुक्ताबाई असणारे सांगतात किंवा सोपा मुक्ताबाई साठी शरीर धरा
विरुद्ध अतिशय मोठा आकार त्याच्या का आता मोठा असणारा मोठा आता घात आला आणि असणाऱ्या ज्ञानेश्वराकडे समाधी दिसत झाले आणि मोठ्या मोठ्या तिकडं रडायला लागले. नाही फक्त हा देव होता आता तिथं काय रडायला लागले आणि आल्या आणि देवाला सांगू लागल्या असणार हे जग असणार ते कोणाचं भावाचं नातं, कोणाचं आईचं नातं, कोणाचं असणार कोणाचं नातं, त्या नात्यामुळे राहतात. पण हे देवा तुम्ही का रडता असं स्वतः रुक्मिणीने आपल्याला पांडुरंगाला प्रश्न केला आणि पांडुरंग सांगतात काय सांगू रुक्मिणी असणारा हा असणारा व्यक्ती कधीच असणारा होऊ शकत नाही. कारण माझा ज्ञानेश्वर कसा असणारा हा घरात तळे असणार तो असणारा समाधी झालं म्हणून मी असणार काय त्या ज्ञानेश्वर देवासाठी आपण रडतो असं रुक्मीला देवाने सांगितलं आणि स्वतः रुक्मिणीला ढसा असणार रडला. देव म्हणले आता तू का रडती? रुक्मिणीबाई म्हणले असणार अहो देवा ह्याची काळाची वय तर आहे का बोलायचे 22 वर्षी आपल्याला समाधी घेतली म्हणून रुक्मिणी देवा धन्य धन्य ज्याची खुशी ज्ञानदेव जन्मले स्वतः नामदेव सुद्धा म्हणतात किंवा लोपाला दिनकर ज्ञान बाप ज्ञानेश्वर समाधिस्त असा असताना ज्ञानेश्वर महाराजांनी असताना तुमच्या आमच्या पुढं ज्ञानेश्वरी केली. आणखीन आता अमृत अनुभव केला, आणखीन असणारं कार्य केलं जगाच्या उद्धारासाठी म्हणून ते आपल्याला पहिल्या चरणामध्ये मला माऊली आपल्याला का बोध करता बाबा तुम्ही आलात ना संसाराला संसार म्हणजे जन्माला आलात ना म्हणून आपल्याला जन्म नाही ना आणि कण तुकामध्ये माझी बागपुरा जन्म नाही म्हणून तुम्ही आलात ना कागद टाळे कावळा असणार जसा आता त्या आंधळ्याच्या हातात टाळीमध्ये कावळा भेटतो तसा तुम्हाला आम्हाला जन्म भेटला म्हणून कसं तरी असणार 184 येऊन फिरून आपण आपल्याला जन्माला आलो म्हणून ह्या जन्माला आल्या सर आता तुम्ही काहीतरी सार्थक करा नाहीतर आला तसा गेला आणि पाणी हो गेला कारण तुम्हाला आता यमाचा सुद्धा पुढं काय होईल दंड येईल. तोडती मारती झोडती यमाचे इतकं असणार तुम्ही जर तुमचं नाही जर ओळखी केली नाही जर तुम्ही सावकाश केला तर तुम्हाला मात्र मोठा तगाय म्हणून असताना माऊली सांगतात किंवा कोणाचे गणगोत कोणाचे मायबाप कुणी नाही रे कोणाचे आणि आपल्याला जायचे आपल्याला कारण असताना माय सुद्धा नाही बाप सुद्धा नाही पाठीची बहीण दूर नाही कारण ते अभंग असणार काय कोणात नको मला गुंतू माया झाली का जवळी रसावया एक दिवस काळाची उडी पडणारच आहे आकार म्हणून शेवटी तुकाराम म्हणतात तुकाराम म्हणे तुझं सोडविना कोणी आणि एका चक्र पाणी वाचून या कारण कुणी सोडू शकत नाही. एक दिवस असताना गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा आपल्या सोंगडी घेऊन असताना नदीच्या आकारा यमुना नदीच्या काठावर खेळतो आकारे कोबड्या वाकड्या सुबाब्या अशा कितीतरी सोबडे घेऊन तो नदीच्या आकडेला खेळत आता त्यांना लीला करून टाकत होती. चेंडू त्याचा निमित्त केलं चेंडू कुठं पाडा आता त्या यमुना ढवळ्यामध्ये चेंडू पाडा आणि आपल्याला देव सगळेच अटक पण तरी देवाने उडी घातली काल्याचं मर्दन केलं आणि इकडे गोकुळात मात कळेल किंवा कृष्ण असणार यमुना डोही बुडाला म्हणून यशोदा माता असणारे आपले वसुदेव असणारे आपल्या त्या सगळ्याचे सगळं रडत पडत कुठं जमुनच्या ड्रायव्हराला सांगणा पेंद्या चेंडू कसा ह्याच्यामध्ये गेला मग सांग कसा गेला कृष्ण माझा कसा गेला अशी मोठ्या मोठ्या रडवाणी यशोदा आणि आपल्याला ते जमुनीचं पाणी लागेल छान असं असं ह्या विसरवले ती असली मोठे रड पण एक पावती माग कोण स्वतः परमात्माची
आई होती स्वतः ते यशोदा माता कोण त्या देवाची आई होती, परंतु ती सुद्धा आपल्या लेकासाठी काही करू शकत नाही. ती उलटी माग पाऊल शकली. नंतर देव यमुनातून बाहेर आले आणि तिच्या आपल्या गळ्यात पडले, कृष्णा तुझ्यासाठी किती अट्टहास केला, कृष्णा तुझ्यासाठी किती धावा केला, आणखीन देवता पूजले, आणखीन खंडोबाचा धावा केला, आणखीन आईचा धावा केला, आणखीन देवाचा मी धावा केला. माझ्या नवसामुळे तू वाचला. अशी कोण यशोदा माय आपल्या हाताने कृष्णाला म्हणू लागली. पण तो असणारा देव होते न कळता तुला खुलं येते अंतर असा तो परमात्मा आपल्या आईला असताना बोलला, खरंच तुझं माझ्यावर प्रेम होता का? मला कळत अंतर तू एक पाऊल तू मागं घेऊन आली. कारण पाण्याच्या भीतीने असणार आपल्याला सुद्धा माहिती पाण्याची किती भीती. म्हणून असणार दुसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात, कोणाचे मायबाप कोणाचे मायबाप कोणाचे गणगोता असणार. एक दिवस आपल्या महाभारतातला असणार 18वा पर्व अटक चालू होतं आणि अर्जुनाचं आणि घनघोर त्या कौरव पांडवाचं युद्ध चालू होतं. तितक्यात असणार एक दिवस पांडव कुठंतरी असणारे काहीतरी त्यांच्या कारणास्तव बाहेर गेला असताना अभिमन्यूला असणार युद्ध करण्याची पाळी आली. आता ते षडयंत्र असणार ते त्या कौरवाने रचले होतं. त्याच्यात अभिमन्यू असतात त्याच्यामध्ये का गुंतले गेले आणि त्या सगळ्या जणांनी मिळून अभिमन्यूला काय केलं, मारलं. स्वतः अभिमन्यूचा मामा कोण, स्वतः कृष्ण परमात्मा स्वतः असणारा तो धनुर्धारी असणारा अर्जुन, ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू असणारा स्वतः साध्य करतो सारण धरू असा स्वतः अर्जुन त्याचा मुलगा असणारा त्या ह्याच्यामध्ये आता तो गुंतला गेला. तो अर्जुन तो सोडू शकला नाही, आता कृष्ण परमात्मा सोडू शकला नाही. मोठे असणारे धर्म भीम असणारं भीमदादाला 12 हातीचं काय होतं आपलं फुल होतं, पण तर कुणी असणार सोडू शकत नाही. म्हणून माऊली मताचे बाबा असणार कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत असणार म्हणून कुणी असणार सोडू शकत नाही. असणार दुसऱ्या तिसऱ्या चरणात काय असणार माऊली ईशयाचे समस बेगाडाची
विषयाचे समसुख वेगळाची बाहुली आकार कित्येक प्राणी कित्येक आपण सुद्धा विषयामध्ये कित्येक आकाराला गुंतवणूक करणार विषयाचे समसुख वेगळाची बाहुली कारण विषयाचा जो कोणी विषयाचा माग गेला तो आकारा तिथंच आकार संपला विषय आकारा विष घातलेलं बरं असे आठवते विषय माणसाला प्राण्याला अतिशय आकारा श्रद्धा कारण एक माणूस आकारा कुठंतरी आकार काय प्रदूषण होतो आणि तो तिथं बघण्यासाठी गेला त्या बोर्डावर नाव असं दिलं होतं कारण आकारात प्रवेश करण्यासाठी फुकट आहे तो माणूस फुकट म्हणलं तर मग अतिशय गर्दी मग त्या फुकट मला गेला पण तरी सगळा कार्यक्रम आपला हातात बघितला आणि बाहेर यात्रेने मते ते द्यायला होतं 500 रुपये द्यावा आणि बाहेर निघावा कारण तो मला तिथं तर मला फुकट होतं मग येताना फुकट पण जाताना फुकट नाही तसं आपण आलो पण जाताना आपला काहीतरी मोबदला आपल्याला द्यावा लागणारे ज्या कारणासाठी आपण आलो ते काहीतरी आपल्याला आपल्या मागं ते ऋण आहे आपल्या मग किती ऋण अतिशय ऋण आपल्याला आपल्या हातानं मुलाचा ऋण आपल्या हातानं वडिलाचा ऋण आपल्याला हातानं बायकोचं ऋण आपल्याला गावाचं सुद्धा ऋण आहे देशाचं सुद्धा आपल्याकडे ऋण आहे आपल्याला आपल्या शेजाऱ्याचा ऋण आपल्या जवळच्या आपल्या जेवढे असते सोयरे धैर्य सगळ्याचं ऋण आपल्याला ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला सत्ताचं ऋण आपल्या गुरुचं ऋण आपल्याला परंतु आपण गुरुचं ऋण फेडू शकत नाही पण शेवटी तुकाराम महाराज म्हणजे ठेवी तो पायी शिव काय देऊ त्याशी हवे उत्तर आहे ठेवी तो पायी शिव थोडं भय तेवढं आपल्या ह्याने काय करतात ते ऋण फेडी द्यायचं नाहीतर आपल्याला त्या ऋणात जर आपण जर राहिलो तर आपल्याला लक्ष 84चा फेरा आपल्याला तर तो भोगावा लागतो पूर्ण असणार सांगतात विषयाचे समसुख ह्याच्यावर आपल्याला थोडं हे करावं असणार भजन का असणारा एक माणूस असणारा जीवाला अतिशय त्रस्त झाला आणि तो बाहेर जंगलात जातात त्याच्या माग वाघ लागला त्याला वाटतं आता वाघ आता धरल्याशिवाय राहत नाही मला आता खाल्ल्याशिवाय राहत नाही असणारा तो पळू लागला पालता असणारा एका जागेवर त्याला पूर्वीची धुनी दिसली आणि त्या गिरीमध्ये त्याने काय केलं उडी टाकली उडी टाकता अर्ध्यात गेला आणि अर्ध्यात खाली चळाकार पाण्यामध्ये भुजंग दिसला आपला आता वर वाघ आणि खाली नाग मध्ये त्या पारबीला धरलं आणि लोक पळाला त्या पारबीला काय होतं आग्यामोळ आता त्या आग्यामोळ खाली नाग वर वाघ मध्ये आग्यामोळ असणार त्या आग्यामोळा उलशीच काय झटका लागल्याबरोबर तो कांदा फुटला त्याचा आग्यामोळ त्या मधाचा थेंब थोडासा त्याच्या आकारात तोंडात पाडा तरी चाट व्हावं मला काय म्हणलं असणार हे काय चवर काय कोण आलं तर इकडं बघ वर कोण आहे वागोबा खाली वागोबा म्हणजे आग्यामोळ पण तो तितक्याच विषयाला बोलला कारण आपल्याला किती पुरस्कार असं याचे काय झालं फक्त त्या मधाच्या थेंबाला भुलला कारण महाराज सांगतात आग्यामोळ कोण वाघ कोण आणि नाग असणार कोण असताना तो बाहेर आला बाहेर येतात साफ करणे आलेलं वाघ येतो साफ कर कारण माझे तू कवा उसळी देतो म्हणून तो असणारा वाघाच्या रूपात तो साफ करणे आलेलं नंतर असताना तो घरी गेला तर नाग बाजार नाही आला किराणा नाही आला हे नाही आलं दळण नाही आलं सरपण नाही आलं तो असणारा नाग आणि आता आग्यामोळ असणार मला पाठी नाही मला पुस्तक नाही मला फी नाही मला गुरुजीचं हे नाही आता हे म्हणून मावळे सांगतात विषयाचे समसुख वेगळ्याची बाहुली आभराची सावली जाईल लया आताची सावली लया जाईल कशी असणार आभ्र म्हणजे असणार तो ढग आले असणार एक जणी काय केलं आपलं साहित्य असणार तो आवताचा असणार तो पाच तरी काय दुपारच्या टायमाला त्या आपल्या शेतामध्ये असणार पुरली वर काय होतं ढग होता आता ते मला पुणे आपल्या गवसन परंतु तो ढग धुवून गेला आणि तो असताना सरळ वावरतो किती वाटला परंतु त्याला पास कर वर्ण तुकले म्हणून तो फेरा असणारा पाडा गुन्हा असणारा शेवटच्या ह्याच्यामध्ये माऊली काय सांगतात ज्ञानदेव भाले पाहता ज्ञानदेव भाले
माऊली सकल वाटा ज्ञानदेव मने पाहता पाहिले स्वप्नी जे चेले जाईल नया करा एक रस्ता करा आपल्या शेतामध्ये ज्वारी राखण्यासाठी गेला आणि आता त्याची भाकर घेऊन आता त्याची स्वतः पत्ती हाताने गेली तो आता मळ्यावर आणते टाकत तसा तो झोपी गेला आणि झोपी गेला त्या झोपीमध्ये ती काय स्वतः झोपत आले तर सतत आपली पत्ती आली आपली भाकर घेऊन आली आकर तिने तुमची भाकर आली सारखा परिवार पाणी आलं सारखा परिवार असं म्हणतात तो आपल्याला आपण खाली त्या मळ्यावर पाडा आणि एका आपल्याला पायच्या ह्याच्यावर पडा अतिशय त्याचं बरगान मोडं कंगडं मोडं आणि गप्प का शिव आला आणि मग मुलाला वाहत स्वप्नातल्या बायकोने जर आपल्याला जर एवढं हे केलं तर खऱ्याची कशी परिस्थिती तसं आता मावळी सांगतो तुम्ही हे सगळं स्वप्न होते जग हे सारं स्वप्न होतं कारण तुकाराम महाराज सुद्धा सांगतात काय सद्गुरु नाही कृपामध्ये असं आठवलं तुकाराम महाराज सुद्धा सांगतात किंवा स्वप्नी मला काय केलं तर असणार माझ्या गुरुनी मला अनुग्रह दिला मग ते खरं मानलं स्वप्नात मी काय गोष्टी करेल काय असणार खोट्या आता हरिश्चंद्र राजाने स्वप्नामध्ये काय केलं तर आपलं सगळं साखर त्या विषय मित्रला दान केलं ते सुद्धा स्वप्न खरं केलं परंतु काही गोष्टी स्वप्नाच्या खोट्यात आता हा संसार दोन तिरपी परमात्मा असताना दोन तिरपी केला तर आपल्याला चांगला नाही तर असताना भजन करणे अंमलवादी नरक झाले चुकीला जवळ असताना आपण आता ज्या क्षेत्रात आहे त्या बरोबर आपल्याला पार पडा पाहिजे इमानदारी नोकरी इमानदारीची असणारी चाकरी इमानदारीची असणारी सेवा असणारी इमानदारीची असणारी जर आपलं जर त्यात काही जरी कुठं तरी हे झालं तर असणारं आपल्याला ते हानी झाल्याशिवाय राहत नाही म्हणून असणारं आपल्या कार्यक्रमाचं नियोजन आणि असणारं आपल्याला पुढं असणारं उद्या सकाळी काकड्यासाठी आपला आदर तशी दुपारा तिकडे कार्यक्रम तिकडे भेटले म्हणून बंदाच आपला असल्यामुळं आता असताना आपला आता कार्यक्रम होता सगळ्याच्या निवेदन असताना आपल्या दत्तात्रय महाराज त्यांच्या नियोजन खाली असताना म्हणून आता त्यांच्या आग्रस्तावर आता कार्यक्रम घरीला परंतु असताना तुम्ही सगळे असताना उत्सुक आहेत परंतु आता मोठ्या येळ्या अभावामुळं तुम्हाला येत नाही असताना त्या तुम्हाला काय संबंध सांगा कारण येळ आपला आग्रह नसेल तेव्हा आता येळेच्या आपल्याला आपल्याला कार्यक्रम नियोजित करायचा म्हणून आता सांगितलं वाटतं ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्ने जे जेवले जाईल ठोपार ज्ञानेश्वर आपल्या आचार्य सगळे तुम्ही बाप आचार्य ऐकासाठी आधारे माझे आमच्या आकाश महाराज आपले सगळे गायन होते सगळ्यांच्या आकार पायावर नतमस्तक वाटणार सगळ्याला असणार काय असतात सगळ्याचे निघून असणार कारण तुम्ही सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांनी चांगलं शब्दपणे ऐकलं सगळ्यांनी केलं तो असणार मीच तुमच्यापेक्षा काय थोडा कमी पडत तू असणार निवेदित असताना कार्यक्रम सगळ्यांच्या असणार कार्य समजून झाला म्हणून असणार आपला कार्यक्रम इथंच असणार मी थांबतो सुरू केला जय राम महाराज दत्ता महाराज
ज्ञानदेव म्हणे देव माली पाहता पाये देव माली पाहता पाये